मित्रांनो, मी आदर्श भंडारी. तर आपण आलेलो आहे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल 2026. तर दिनांक आहे 23, 24 व 25 जानेवारी 2026. तर हा वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल आता मुंबईचा फेस्टिवल असून पण हा वर्ल्ड वाईड सी फूड फेस्टिवल झालेला आहे. तर या फेस्टिवलमध्ये खूप धमाल असते 3 दिवस, आणि ते कोळी ऑथेंटिक फूड सी फूड आहे, तुम्हाला खायला भेटणार आहे, स्वाद करायला भेटणार आहेत. तर खूप धमाल असणार आहे. आपण मध्ये जाऊया, खूप छान असं एक्सप्लोअर करूया. आणि माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आदर्श भंडारी आपलं युट्यूब चॅनल आहे. इंस्टाग्रामला आपलं कोली कल्चर करून चॅनल आहे, पेज आहे. तर तिथे तुम्हाला खूप ऑथेंटिकली ट्रेडिशनली कल्चरच्या रिलेटेड तुम्हाला कॉन्टेंट तिकडे भेटतात इंस्टाग्रामला. तर आता आपण मध्ये जाऊया. मित्रांनो, आपण इथे आलेलो पूर्ण आपल्या वर्सोवा सी फूड फेस्टिवलचे आपले सगळे नाखवे आयला उभे आहात, सगळे नाखवे उभे आहात. तर हे कार्य करतात या फेस्टिवलचे. तुम्हाला काय सांगणार फेस्टिवलच्या रिलेटेड? अरे बाबा, सांगावचं त्यान काय, तुम्ही ते बघितलं कसं आहे तो फेस्टिवल. ताजं ताजं मावरं, आमची भुकणी, आमच्या आई भगिनींनी बनविलेल्या मावऱ्याचे प्रकार एकदम खाऊन ते बघा. आणि बांबोके, तुम्हाला काय पाहिजे ते बोला. आणि हा वेसावा कोळी जमात ट्रस्टचे हे सगळे विश्वस्त मंडळ जे अख्ख्या वेसाव्या गावाचं पंचायत संस्था आहे, आणि त्यांचा आज मान आहे या आजच्या या सी फूड फेस्टिवलचं ऑर्गनाइज करण्याचं. आणि 2007 पासून मी सुरू केलेला हा फेस्टिवल आहे ते यांनी आयोजित केलं आहे. त्यामुळे हा सी फूड सर्वांना लाभ करायला भेटत आहे. त्यांचे खूप आभार मानत आहोत. तर पहिलाच हा स्टॉल आहे को मसाले, म्हणजे आपल्या कोली लोकांचे लग्न कार्यान जो मसाला आहे तो आपण बनवित आहोत. घरगुती मसाला आहे. तर तुम्ही मसाल्याबद्दल काय सांगणार मला, म्हणजे कसा होममेड मसाला, कसं काही म्हणजे काय काय यूज करतात इन्ग्रेडियंट्स? ऍक्च्युली हा होममेड मसाला आम्ही सगळ्या बायका मिळून बनवतो. हा ट्रेडिशनल मसाला आहे. आधी फक्त हीच व्हरायटी होती जी पारंपरिक आहे, आपल्या ठेवणीतला मसाला असतो त्याचा हा प्रकार आहे. त्याचीच आता नवीन व्हरायटी काढलेली आहे आपण, भुकणी म्हणून. तर ही या वर्षीचं नवीन आपलं प्रोडक्ट आहे. स्पायसी मसाला आहे, सगळ्यात जाते आणि मच्छीसाठी तर एकदम उत्तम आहे. याच्यात एकूण 32 प्रकारचे मसाले जातात या मसाल्यात, आणि हा 1 वर्ष टिकतो आणि कधी आपण वापरू शकतो. अजून तुम्ही ऑर्डर वगैरे असं घेऊ शकता? ऑर्डर नक्कीच वर्षभर आपली चालू असते. पूर्ण महाराष्ट्रात आता आपला मसाला अवेलेबल आहे. आणि बघू शकता यांचं वेबसाईट पण आहे komasale.com करून. तुम्ही इझिली आहे ते बुकिंग करू शकता, ऑर्डर करू शकता. घरी मस्त चमचमीत मावरा ऑथेंटिक सी फूड तुम्ही बनवू शकता या मसाल्यामध्ये. थँक्यू सो मच. तर आपल्या
आपल्यासोबत आपली वर्सवाची श्रद्धा आता भेटलाय. तर सी फूड फेस्टिवल तुमच्या गावात, तर मला काय सांगशील सी फूड फेस्टिवलच्या बद्दल? सी फूड फेस्टिवल गेले आता 20 वर्ष होत आहे या गावामध्ये आणि सगळे लोक एवढे भरभरून आनंद देतात ना, म्हणजे खूप आनंद लुटतात. आणि ह्या वर्षी स्पेशली ट्रस्टी ऑर्गनायझर आहेत, त्याच्यामुळे आम्ही पण एन्जॉय करतोय ॲज अ वाईफ. म्हणजे ट्रस्टीजची सगळेजण खूप एन्जॉय करतात आणि खूप जण मस्त खवय्ये येतात इथे खायला, खूप मजा करतात. आणि अटायर बघू शकता, प्रॉपर लुकूट नेसलेली वेसावची पारू, तर पूर्ण छान असं ऑर्नामेंट्स आहे, ज्वेलरी आहे, पाठी वेणी बी आहे आपल्या कोळी बाईची. बघू शकता पूर्ण अटायर खूप छान असं दिसतंय. आय मला कोलबी दिसतंय, आय मला कोलबी दिसतंय, मागे मंगारी बी चिंबोर आहे, तर खूप छान असं अटायर बी आहे. थँक्यू सो तर मच. तुम्ही या फेस्टिवलला 2 दिवस राहिल्या नाही, मजा करा, धमाल करा. खूप मजा करा, जाम मजा येते, सगळे खायला या, मस्त आहे. आणि आता हा फेस्टिवल मुंबई नसून तर वर्ल्ड मध्ये झालेला आहे पूर्ण हा. हो बरोबर. तर 2 दिवस राहिले आहेत, ते या आणि ते मजा करा. हो, खूप मजा करा. आलेलो आहे 13 नंबर स्टॉलला. तुम्ही चिकन तंदुरी वगैरे खात असेल, पण हा जो आहे ते सी फूड तंदूर आहे, लाईव्ह गरम गरम बनत आहे. बघू शकता तुम्ही, कसं ते कोलबी वगैरे आहे, चिंबोरे आहेत, लॉबस्टर्स आहेत, शिवड्या. काय बोलणार आपलं हे सी फूड बद्दल, तुम्ही काय सांगणार? जेवढं सांगणार तेवढंच कमी आहे. आता हे काय सांगायची गरज पण नाही, सर्व पडलेलं तर बघा ना किती आहे. पूर्ण गरम गरम लाईव्ह असं ते सर्व करतात. बघू शकता तुम्ही, बघू शकता इकडे पॉम्पलेट आहे, ते पूर्ण मस्त गरम गरम लाईव्ह याच्यामध्ये भेटतात. तुम्ही इथे येत असाल फेस्टिवलला तर या स्टॉल क्रमांक 14 इकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. तर आपल्यासोबत सारिका बाय, तर सागरिका किनारा स्टॉल आहे. तर स्टॉलची स्पेशालिटी काय आहे? स्टॉलची स्पेशालिटी बघायची असेल तर आपल्याला स्टॉलवर आपण जाऊया, डान्स करत. तर आपण मस्त मावळाचा स्वाद घेणार आहोत. सागरी किनारा स्टॉल नंबर 3 पाहिला, मस्त एक्सप्लोर करणार आहोत. रोटी आहे आणि आपला जवला आहे, तो मी आता ट्राय करतोय. पाणी सुटले खावायला. ऐसा फूड काहीच नाही मिळाला. स्पेशली ऑथेंटिक फूड आहे वर्सोवाचं. 2 दिवस राहिल्या, तुम्ही बी या आहे ना, ते फूडचा स्वाद घ्या. तर आपल्यासोबत स्टॉल क्रमांक 8 वर आहे काकू. उर्मिला पेटे. तर काय सांगणार या तुमच्या स्टॉल बद्दल? स्पेशल फूड काय तुमच्या स्टॉलचं या टायमाचं? बोलत आमची बिर्याणी, रावस बिर्याणी, कोलबी बिर्याणी, कोलबी चिल्ली प्रॉन्स, कोलबी मसाला प्रॉन्स, ऑयस्टर, पापलेट. बघू शकता गरम गरम तंदूर, पापलेट, रावस न कोलबी आहे. खूप छान असं ऑथेंटिक फूड आहे इथे. तुम्ही या, व्हिजिट करा 8 नंबर स्टॉलवर. 8 नंबर स्टॉल व्हिजिट करा. तुम्ही या, आपण या आणि आपल्या स्टॉलवर रिजनेबलच लावणार. खाऊन द्या, एन्जॉय करा, बस. आमचं एकच हे आहे कोणी लोकांचं. थँक्यू. स्टॉल क्रमांक 10 वर आलेलो आपण. तर स्टॉलच्या बद्दल काय सांगणार?
स्पेशल फूड स्पेशालिटी तुम्ही मॅनेज कसं करता मावऱ्याचं आपल्या मच्छीचं आणि असं बोलतात मच्छी सेहत के लिए अच्छी, अच्छी हा. तर मसाल्याबद्दल काय सांगणार प्रिपरेशनचं तुमचं फुल डेचं प्रिपरेशन प्रिपरेशन म्हणजे डेचच नसतं, एक वीक आधी आम्ही ह्याचं प्रिपरेशन करतो. म्हणजे ग्रीन वाटाणचे आमचं कोली पद्धतीचं हिरवे वाटाण तर ऐकलंच असेल ते, त्याची तयारी किंवा हे मासे आणायचं काम ते आम्ही 1-2 हफ्ते आधीपासून सुरुवात करतो. आणि आमच्या स्टॉलचं स्पेशालिटी म्हणजेच तंदुरी आयटम. तुम्ही बघू शकता आमच्या डिस्प्लेवर फक्त तुम्हाला तंदुरी आयटम बघायला फक्त मिळते. आता तंदूर आयटम आहे पूर्ण लाईव्ह गरम गरम तुम्हाला इथे बस गरम गरम करून सर्व करणार आहेत. तुम्ही या इथे विजिट करा नक्की. आणि मसाल्याबद्दल काय सांगणार मसाला बनवणारे आमचे 2 मामा, हा आहे संतोष मामा आणि हा आहे जितेन मामा. हे दोघंही एकत्र मिळून मसाले बनवतात आणि हा मसाला तुम्हाला इथे सी फूड फेस्टिवल मध्ये कुठेच भेटणार नाही. तर मसाला पण आहे, घरगुती मसाला आहे, प्रॉपर ऑथेंटिक कोळी पद्धतीने मसाला आहे. तर खूप छान असं चविष्टार फूड इथे दिसतंय. तर म्हणजे एवढं चविष्ट आहे ना की 3 दिवसासाठी आणलेली मच्छी आज आमची ऑलमोस्ट संपत आलेली आहे. एकदम मावरा बी येते खपलं यांचं स्टॉल वरचं. आम्हाला आता हाणावं जावाला आता तुम्ही हाणवं जावं लागेल. 2 दिवस राहिले तुम्ही हा येता स्टाय व्हिजिट करायला विसरू नका. या स्टॉल एक दिवस ते तुम्ही मिस केलेलेच आहात, ते आता 2 दिवस राहिलेले आहात ते मिस करू नका. मी तर आयलं तुम्हाला बी आहे येवायचं. या, बरोबर. थँक्यू. स्टॉल बद्दल काय सांगणार स्पेशालिटी फूड प्रिपरेशन कसं आहे कसं मॅनेज करतास तुम्ही. हा स्टॉल नंबर 9 आहे. जय श्री जगन्नाथ. जय श्री जगन्नाथ स्टॉल क्रमांक काय तुमचा 9 नाव स्टॉल क्रमांक 9. कालपासून आम्ही बनवायला आणि करायला पण असं थकवा झाला नाही. इतकी क्राऊड बघून ना आमचा थकवा पण जातो. असं बोलतात कोल्यांचे मधील एनर्जी आहे ती कवा खपाई नाही आणि कवा खपवायची नाही ती खपावची एव्हरग्रीन एव्हरग्रीन असते. तर खूप छान असं ऑथेंटिक फूड आहे. भरलेलं चिंबोर क्रॅब हान गाबोली हाय आणि आपले माकल्या हान तिसऱ्या हान बामुके बोंबील आहे. तर तुम्ही बघू शकता याला गरम गरम लाईव्ह मलाई पापलेट तंदूर मध्ये बनत आहे. खूप छान असं ऑथेंटिक मध्ये पूर्ण तंदूर सिस्टम आहे. पापलेट तुम्ही चिकन आहे ते तंदूर खाल्लं असेल पण मावरा तुम्ही कवाच ते तुम्हाला मिळायचं खावायला. आणि ते पापलेट मलाई पापलेट आहे तंदूर मलाई पापलेट. तुम्ही या स्टॉलवर व्हिजिट करा. खूप छान खूप एन्जॉय करणार. 2 दिवस राहिले आहेत इकडे. 2 दिवस धमाल राहिलेला असते आहे. ना खूप धमाल आम्हाला खूप आवडते आणि वर्षात एकदा येतोय हा फेस्टिवल. आम्ही वाट बघत असतो. वर्षभर वाट बघतो की हा 3 दिवस कधी भेटते आम्हाला. 3 दिवस आणि असं बोललं जातं की हा मुंबई किंवा महाराष्ट्र आता वर्ल्ड पर्यंत हा पोहोचला फेस्टिवल. मुंबई कुणाची कोल्यांची आणि कोल्यांची राहणार मुंबई. राहणारच नक्कीच. थँक्यू. फेस्टिवल येतच असते. तर या फेस्टिवलची मजा तर काय अलग आहे पण यावेळेस आपण काहीतरी युनिक करूया. म्हणजे आया आलेल्या गेस्ट लोकांना आपण विचारूया का आया ते लोक करण्यासाठी खास येतात ना आयांची त्यांना मावऱ्याची चव कशी लागते. तर चला तुम्ही वर्सोवा सी फूड फेस्टिवल मध्ये तर तुम्हाला म्हणजे कसे एन्जॉय करता तुम्ही काय काय फूड तुम्ही इथे खाता कसं काय सांगणार फूड बद्दल रिलेटेड मला. मी ऍक्च्युली 6 वर्षानंतर आलेलो आहे आणि एवढं हॅपी वाटतंय. व्हेरी नाईस फूड. हे घरचा आनंद आहे. त्यामध्ये आपला हा घरगुती फेस्टिवल क्या बात आहे. सुपर व्हेरी सुपर. हे माझे गेस्ट आहेत हरीश शेट्टी उमा देसाई साहेब हे प्रणवजी आहेत यांना मी घेऊन आलो आहे. एन्जॉय करतायत फार मस्त आहे.
आय लव्ह वर्षाव, आय लव्ह यू. कारंजाचा कोळी हा पण एक ब्लॉगर आहे, त्याचे व्हिडिओ उत्तम व्हिडिओ असतात सोशल मीडियावर. तर काय सांगणार फेस्टिवल बद्दल? फेस्टिवलला गेल्या वर्षी माझा मिस झाला, पण या वर्षी यायला भेटला. आमंत्रण होतं खास, आणि आता माझा पण ब्लॉग झालेला आहे. बघूया आता काहीतरी आवाज आहे मस्तपैकी, पोट भरून जावाच आहे यांची. पण आता आम्ही स्टॉल नंबर 3 ला व्हिजिट करायला आलो. तर चला बघूया स्टॉल नंबर 3 वर काय काय आहे. बोललेली चिंबोरी ये बघू शकता. इकडे वावरात एकदम फ्रेश आहे, बघू नाही, शकता. ग्रे- हे बघा. आपला रावस आहे, कोलंबी, एकदम कोलंबी. fresh, एकदम गरम गरम स्पेशल फूड काय तुमच्या स्टॉलचं? स्पेशल फूड आहे तिसऱ्या तिसऱ्या आमचं स्पेशल आहे तिसऱ्या आणि कोलंबीचं कालवण. कोलंबीचं कालवण तिसऱ्या म्हणजे जाऊला. आमचे लग्न कारण पहिला तो वर्लीकरांचा जाऊला. गोड्याने जाऊला बेस्ट, ऑल टाइम बेस्ट असते मला. और ऊपर से आपकी बीवियां जब आप मच्छी लाते हो तो इतनी मेहनत से धूप में बेचती है. थैंक यू सो मच, आपके हम बहुत बहुत आभारी हैं. बट आप लोग हमें हेल्दी बनाते रहे, हम आपको ऐसे ही प्यार देते रहेंगे. थँक यू सो मच. पण आता इकडे स्टेजवर उभी आहे आपल्याच लोकांमध्ये, तर एवढी पण भीती वाटत नाहीये. आज मच्छी खाऊन पोट भरलंय आणि एवढी मजा आली. सगळे बोलत होते मच्छी सेवन केली अच्छी. हा खरंच येते. मी प्रत्येक वर्षी येते, म्हणजे लास्ट 2-3 वर्ष सोडून ऍक्च्युली मी माझा 5व्यांदा आले मी इकडे. तेव्हा बहुतेक जास्त लोक ओळखायची नाही. आज पकडून स्टेजवर आणलेलं आहे. मला माहिती नव्हतं एवढं आधी, तर एका दिवशी असं पण होईल. पण थँक्यू. तर आपल्यासोबत हा ऋषिभा भेटला फेस्टिवलला, वर्षा सी फूड फेस्टिवलला. तर एक्सप्लोअर तर केलं असेल फेस्टिवल, काय सांगशील? तर नमस्कार, मी ऋषी. माझे पण मी व्लॉग्स वगैरे कल्चरल याच्यावर टाकत असतो. तर आदर्श आणि मी आम्ही खूप आधीपासून आमचा बॉन्ड झालेला आहे. काही गोष्टी आहेत ज्या आमच्यामध्ये कल्चरली खूप चांगल्या झालेल्या आहेत. म्हणजे आम्ही पालखीला भेटतो वगैरे, पण कोळी कल्चरला प्रमोट करणारा खूप आधीपासून हा फक्त आदर्शच होता. आता मला तरी असं आठवत नाही की कोणतरी दुसरं होतं कोळी कल्चर असा म्हणून प्रमोट करणारा. असेच तुम्ही पण या, मी सजेस्ट करेन तुम्ही या, तुम्ही इकडे एक्सप्लोअर करा. आणि तुम्ही जर व्लॉग्स वगैरे करत असाल तर कोळी कल्चरला प्रमोट करा. थँक्यू. खूप धमाल आली. फेस्टिवल वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल मी हा व्हिजिट केला, खूप छान मजा आली. लास्टचे 2 दिवस राहिले आहेत, तुम्ही पण या इथे फेस्टिवलला नक्की व्हिजिट करा. कोळी ऑथेंटिक सी फूड तुम्हाला खायला भेटणार आहे. असं बोलले जातात की मच्छी सेहत केली अच्छी, तर सेहत आहे ती इकडेच तुमची येऊनशी बनेल. तर मी तर आलेलोच, तुम्ही पण या. लास्टचे 2 दिवस राहिलेत. आणि माझं तुम्ही यूट्यूबला माझे नवीन असाल सबस्क्रायबर तर मला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आपला पेज आहे कोली कल्चर म्हणून, तिथे पूर्ण कोली रिच्युअल्स व ट्रेडिशनली मी प्रमोट करतो. वेडिंग असेल काय असेल, कोळी कॉन्टेंट असतात आपले पूर्ण इंस्टाग्रामला, तर तुम्ही तिकडे जाऊन फॉलो करू शकतात. असंच खूप सारं प्रेम द्या. धन्यवाद.